हरे राम 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 हरे हरे. सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. कळदरा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा निघालेला आहे. आज सकाळी आपल्या गावातून ही दिंडी निघाली. हे दिंडी म्हणजे सामान्य नाही, याच्यामध्ये देवच आहे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चार. टाळ म्हणजे देव आहे, देवाचं नाव घेणारे देवच आहेत. टाळ विना पकवान सगळं समजा देव आहे. देवाचं नाव घेतच जा. पंढरपूरला जाण्याचा नियम सांगितले. गात जागा खात जागा नाही, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. बर का, उगाच जरदा खा तर बिड्यावडी जाऊ नका. तर मला सांगू का, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्यापैकी मला असं वाटतंय ज्याला वंगळी सवय होती वाईट, खाऊने ते खाणार, करूने ते करणार, पिऊने ते पिणार, एखाद्या सज्जनाच्या संतांच्या मुखानं ऐकून ते जर सोडला, तो आजपासून जरदा सोडून दे, बिडी सोडून दे, फेयाचं नाद सोडून दे. आता अनंत दिवसापासून असलेली सवय एखाद्याच्या मुखानं ऐकून सोडतो, पुन्हा त्या वाटला जात नाही, त्याचं नाव पुरुषार्थ आहे. माणूस चुकीचा पुतळा केला असेल, पंढरपूरलाही जरी गेलो तर देवापुढे हेच मागा, मागेला परिहार पुढे राहीशी झाली या दर्शन एक वेळा. बरं का, मागलचं सगळं सोडून द्या. देवा आता मी पुढे काही करणार नाही, पुढे करायचं बी नाही. इकडं आलं की आणि पुन्हा तेच चालू होतंय. वारी म्हणजे लक्षात ठेवा, सामान्य नाही. वारी शब्दाचा अर्थच आहे तुम्ही तुमच्या दारातून, घरातून, उमरोट्यापासून देवाच्या दारात जाणं आणि देवाच्या दारात जाऊन थांबून भजन करून पुन्हा आपल्या घरी येणं, याचंच नाव वारी आहे. मागे साधू संतांनी हेच केले, वारीच केली. तुकाराम महाराज स्वाभिमानाने बोलले, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी. वारीला निघाला, पण गावातून निघाल्यापासून 100 फोन गावाकडे चालले. कस करा, अरे शिवाला बी आणि हॅलो म्हणजे मन सगळं तिकडं आहे. त्याच्यासाठी मी तुकाराम महाराजच्या गाथ्यामध्ये अभंग आहे, आवाज आलेली आणि येशी पासून येते घरा. कधी नाही ते म्हातारी घरातले सगळं संसार चांगला आहे. आणि लक्षात ठेवा तुम्ही, काही लोकांना सगळ्या गोष्टींना समाज, खायला पियाला कमी नाही, पैसा कमी नाही, मोठ्या भाषेमध्ये बोलतो, पण शरीर साथ नाही. उगा प्रवचन तर माझ्या पुढे आहे बोलणाराचा वहीबद्दल, पण व्यवहारोपयोगी गोष्टी म्हणून बोललो मी. बरे काय, संपत्ती भरपूर आहे पण शरीर निरोगी नाही. काही लोकांचं शरीर चांगलं आहे आणि एकाला एक लागणार संसारामध्ये वडाचा नाही. कोणतं बरं ठरवा, कोणता बरा? संपत्ती नसलं तर चालेल, पण शरीर संपत्ती निरोगी आहे ना, तुम्ही ठरवा. अब्जोपती करोडोपती माणूस आहे पण परमार्थात आला नाही. एकाला एक लागत नाही पण वारीच्या वाटानं चालतंय. कोणतं बरं आहे? अभंगाचं नाव होई ना भिकारी आणि पंढरीचा. म्हणजे भिकार पण येऊ द्या असं मागणं नाही. भिकार पण आलं तर मी सोडणार नाही. अरे संसार भिकारला आहे. संसारामध्ये माणसं काहीतरी कमी पडतं. संसारात माणूस भिकारलाच आहे. कुठं तर काहीतरी मागावतात ते, जिथं पूर्ण संसार कोणाचाही नाही, काहीतरी कमी पडते, त्याचं नाव संसार आहे. आमचा परमार्थ मात्र भिकारडा नाही, श्रीमंत आहे. लक्षात ठेवून ते भाग्याची व्याख्या करतो. लेकरू झालं भाग्य झालं, पोरग झालं, म्हैस वाघार दिली भाग्य आहे, गाय पाडू दिली भाग्य आहे, शेतात 10 मन व्हायचे 15 मन झाले, उजळले भाग्य. आता ऐका नाही, असं आमचं तुमचं ठरलंय. हे संसारातलं भाग्य खरं नाही. लाभ झाला, संपत्ती आली, भाग्यवान आहे. तुम्ही वेडे हो. संपत्ती निघून जाईल. तुमचा आमचा संसार किती आहे? रावणासारख्या श्रीमंतीचं काय शिल्लक राहिले? पोरं उलट सुलट होती, सगळं बिघडणार आहे, संपणार आहे. ह्याला तुम्ही भाग्य म्हणू नका. मानव जन्माला येऊन तुम्ही देवाचे पाया पाड्या चाललात, देवाला शरण चाललात, तुम्ही भाग्यवान आहात. असं तुकोबारांचं अभंग आहे, भाग्यवंत म्हणू तया आणि शरण गेले समजा पंढरी राया.
फार विशेष समजा महत्व आहे. सगळ्या गोष्टी मिळावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत आणि सांगणारे बी दोघे तिघ, ऐकणारे दोघे तिघ आहेत. पहिला सांगणारा कृष्ण भगवान, ऐकणारा अर्जुन. दुसरा सांगणारा उद्धव भागवतात आहे. दुसरे सांगणारे बर का संजय सांगणारा आणि ऐकणारा धर्तराष्ट्र. हे वरून बी आंधळ आणि मधून बी आंधळ होतं. बर का धर्तराष्ट्र आंधळा होता, पूर्वजन्मीचं शाप होतं. हे वाचून गेला. कोणता तरी जन्म होता. मग पहिल्या जन्मामध्ये झाडावर समजा काही असं खोपे होते घरं केलेले आणि बाण मारलं. पहिले शिकारी करतं ते बाण मारतं. ते तिथपर्यंत बाण जायला गेलं. झाडाखाली झाड लावला काटके गोळा करून. त्या धुवानं बरं का ते सगळे 100 पिल्ले होते झाडावर मेले. 10-5 खोपे असतील. बरं का कृष्णाला विचारलंय दुर्योधन धर्तराष्ट्रानं, कृष्ण हे माझ्या नशिबाला का आलं? पांडवातलं एक बी गेन नाही, 5 होते तर आता ते 6वा पुन्हा माहीत झाला. आणि माझे 100चे 100 काय गेले त्याचं बागलचं इतिहास सांगितले. तुझ्या हातानं असं घडलेलं आहे आणि ते ह्या जन्मात तुला भोगणे ते फळ लक्षात ठेवा, भोगावं लागतं. ऐका म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये दुसरा सांगणारा संजय नौकरदार, ऐकणारा धर्तराष्ट्र. सांगणारा सांगितला पण ऐकणारा बर का शाना होता का? पालते घागरी घातले जीवन. घागर पालती घाला, वरून किती पाणी घाला, मध्ये जाईल का? काही लोकांना सांगून वाया गेलं. आमच्या तुकाराम महाराज बोलून गेल्यात, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. अविश्वासी माणसाला, क्रोधी माणसाला, ज्याला ऐकायचं नाही त्याला जबरदस्ती सांगतच जाऊ नये. का उपयोग आहे उगा? आणि तिसरे सांगणारे ज्ञानेश्वर महाराज, ऐकणारे तुम्ही आम्ही. माऊली जगामध्ये आले, हे जातपात भेदभाव सगळं काढून टाकले. पहिले लय भेदभाव होता महाराज. अमुक जातीतलेच माणसं वाचाव. वेदाचा उच्चार तुला काय करायचा आधी करायचं. तुकाराम महाराजांना किती त्रास दिला रामेश्वर भट्टानं. बरं माऊली आल्यानंतर सगळ्या वाटा खुल्ल्या केल्या. सगळ्याला अधिकार आहे. मोडून या वाटा. वारीला चला, पाप झालं तर मी घाबरू नका. आमच्या देवाचं पोट फार मोठं आहे. या माझ्यापाशी, तुम्हाला पोटात घालून घेतो मी. किती जन्माचा पापी असेल त्याला बी देव जागा देतो. 100 गाड्या मोटराची वारी बर का, आणि 1 पायी वारी बरोबर आहे. पण वाई समजा विधी आहे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या संप्रदायाला विधी आहे बर का. चालत असताना देवाचं नाव घेतलं तर राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला. तुम्ही देवाचं नाव घे जर वाट चाललो तर प्रत्येक पावलाला तुम्हाला यज्ञाचं पुण्य लागतं. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा फार चांगला आहे. काही आता आमच्यासारख्याच लोकांना सांगायची सवय पडली, ऐकायची सवय पडत नाही. बरेच महाराज ऐकायला येणार, मला सगळंच माहिती आहे म्हणतात. अरे कोणाच्या तर मुखानं काहीतरी एडेबाडे शब्द समजा ऐकावं लागते. कोणीतरी आपल्याला सांगणारा राहावं. म्हणजे हे ऐकता ऐकता तुम्ही जरा जीवनामध्ये परिवर्तन करायचे शब्द ऐका म्हणून बोलायला आम्ही. आपले माय, आपली बाप, आई बाप, आपला मित्र, काही शहाणे माणसं, या जवळचा मित्र सांगितला तर आपल्या हिताचा असेल तर जरूर ऐकावं. आपल्या गाथ्यामध्ये अभंग आहेत. नीती, शास्त्र, धर्म, कसं वागावं, लग्न झाल्यावर कसं वागावं, पहिले कसं वागावं, भावाबरोबर कसं वागावं बरं का, सोयऱ्याबरोबर कसं वागावं, जेवण किती करावं, झोपाव किती वेळ. आता एकानं म्हणलं शनिवारी झोपतो आणि सोमवारी उठतो म्हणलं. झोपायला बी मर्यादा आहे हो. युक्त आहार विहार नियम इंद्रिय असी सार नसावे भासर निद्रा हो. कमी बोललेल्या माणसाला किंमत आहे, जास्त बोललेल्या माणसाला किंमत राहत नाही. कमी बोला आणि मोलाचं बोला. काही जगामध्ये महाराज माणसं काही दुर्लभ आहेत. तुम्हाला सांगतो मी, ऐका. संतांची भेट दुर्लभ आहे. संध्याकाळी आपण तेच घेणार आहोत बरं का. मनुष्य देह दुर्लभ आहे, साधूची भेट दुर्लभ आहे. हे तर कळालं तुम्हाला. आता लेकरं होणं बी दुर्लभ आहे. तुम्हाला वाटते का? आपल्या हातात नाही. नवसं करून हळदीलेल्या लेकराला लई किंमत देतात. आणि उगा पटपट जन्मले की त्याला त्याची किंमत महत्व वाटत नाही. लेकरं होणं बी दुर्लभ आहे. त्यातल्या त्यात सांगतो आणखीन एक, खरं बोलणारे माणसं दुर्लभ आहेत.
आमच्या परमार्थामध्ये खरं बोलणाऱ्या माणसाची फार किंमत आहे. त्यानं भजन करील न करील, खरे बोले तरी फुकासाठी जोडे. अरे खरं बोला. रामदास स्वामी हे सांगितले ना, इथे एक बोलते आणि तिथे एक बोलते. असली जात लय झाली समाजामध्ये. पुढे गोड बोलते आणि मागे पाय तुडीते. लक्षात ठेवा, देवाला सगळं काही कळते. तळमळ ठेवा, लक्षात ठेवा. खरं बोलणारे सुद्धा दुर्लभ आहेत. आपल्याला सांगणारा जर योग्य असेल आणि शास्त्र आहे, जेव्हा किती याला शास्त्र आहे. कमी खाल्लेला जास्त दिवस जगते, येडं वाकडं खाऊ नका. इथं कळते ना, पोटाला थोडा जागा राहावं शिल्लक. युक्त आहार विहार मर्यादा आहे. बर, पैसा कमावा, शास्त्र सांगितले. तुकाराम महाराजचा गाथा म्हणजे शास्त्र आहे. पैसा पाहिजे का नाही जीवनामध्ये? मरेपर्यंत माणसाला पैसा पाहिजे. जरूर पैसा मिळवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, पण योग्य मार्गाने मिळवा. अनितीच्या मार्गाने नको. नीती सांगितलेले म्हणजे तुकोबारांची अभंग आहेत. तुझं लग्न झालं ना, तुला परिस्थिती माते समान आहे, अगोदर बी नंतर बी. काही नीती आहे, काही धर्म आहे. संतांचं शास्त्र समजा ऐकावं लागतंय. पैसे कमाव. काही लोकांना कमावायचंच माहित आहे, खर्चायचं माहित नाही. उगाच जमा केले, जमलेलं पाणी खराब होते. वाहत राहो. हो, पैसा खर्च बी करत जा. कुणाला पाणी पाजवा, आपल्या हाताने काय घडलं ते करा. आता आमचे बघा सुकुमार भाई, दरवर्षी तर नियम आहे. तुम्ही वाट्याने चालला, तुम्हाला चहा पाणी व्यवस्था आहे. पाणी पाजल तरी पुण्यच आहे, चहा पाजल तरी बी पुण्यच आहे. हे सगळ्याला समजा कळत नाही. पैसा आला तर पैशाचा दुरुपयोग करू नका. पैसा कसा सांभाळा याला बी बुद्धी लागते आहे. अरे पैसा भरपूर आहे पण अक्कल नाही. लोक दुपारच्या मध्ये खाऊन जातात बरं का. अक्कल लागते, बुद्धी लागते. तेच पैसा तुम्ही चांगल्या कामाला खर्च करा, पुण्यात जाते. आणि तेच पैसा वाईट कामाला घाला, पाप घेऊन तुमच्या नावावर उडते. 2 माणसं होते, ह्याला 5 लाख आणि त्याला 5 लाख दिले. मग ते 5-5 लाख घेतले. एकाने 1 महिन्यामध्ये 5 लाखातले 5 रुपये ठेवले नाही. पेन्शन झालती. एका कामाला उडवायची सवय. आणि एकानं त्या 5 लाखामध्ये 2 लेकराचे लग्न करून सुखानं जीवन जगवले. अजून हरिपाठ ऐकून आले, भजन करायचं आले. कोणता बरा आहे? आयुष्याचा दुरुपयोग करू नका, संपत्तीचा दुरुपयोग करू नका. तुम्हाला कंजूस व्हा मनाने, पोटाला खावा, अंगावर कपडे घाला, पण वायबार बेफाम कामाला खर्च करू नये. याला बी शास्त्र सांगितले. उदास विचारे हेच करी. तुम्ही ऐका, सांगणारे आमचे माऊली ज्ञानोबा आहे. तरी अवधान, अवधान म्हणजे लक्ष. लक्ष लाल तरच समजा ऐकायला मिळते. ध्यान एकीकडे इथं बसून तर काय फायदा आहे समजा. एक वेळेस माझ्या मनाकडे तुम्ही लक्ष द्या. जरा मन माझ्याकडे द्या. घरदार मागतील नाहीत, देवाने मनच मागितले. लक्ष द्या. आणि लोक म्हणले लय ध्यान देऊन ऐका, एकाग्र मनानं ऐका, मनाचे काने ऐकावे न बोल बुद्धीच्या डोळा देखावे, सर्व अंगाचे कान करून मनानं ऐका म्हणतात महाराज. ऐकायला बसता तुम्ही, सांगा आम्ही ऐकितो ना. ऐकत जाऊ शहाण्या माणसाचं. उपयोगाचं असलं तर कोणाचं बी ऐकावं. एखादी गोष्ट दत्तात्रयाने 24 गुरु केले, ते माहित आहे ना, हे तर कळते ना. कोणाचं बी ऐकावं. माऊली म्हणतात बसलेल्या श्रोत्यांना, पुढे निवर्तनाथ गुरुवारी होते, जरा माझं म्हणणं ऐका. काय महाराज सांगा. ऐकल्या का फरक पडतोय? अरे हे जर देवाची कथा ऐकलात ना, या कथेतूनच माणसाला ज्ञान होते. ज्ञानेश्वरी म्हणजे मध्ये ज्ञान भरलेले, ब्रह्मज्ञानाचं सुकाळ आहे. गाथ्यामध्ये ज्ञान होते बरं का. ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, आणि मागितल्याशिवाय मिळत नाही. जरूर मागा, पण देवाला का मागाव? चांगलं मागा, विचार करून मागा. ऐकावं लागते. मागा, मागायची पद्धत आहे. मग महाराज तुमचं ऐकल्यावर आम्हाला काय मिळणार आहे? काय फायदा काय? माणसाचं ध्यान जरा फायद्याकडेच आहे. ज्ञानोबाऱ्याने म्हणले मग सर्व सुखाची पात्र होईजे. अरे सुखासाठी आयुष्य निघून चाललंय. कोण तुम्हाला सुख देणार आहे? संसारातल्या कोणत्याही वस्तूतून दुःख जन्माला येते. येरते माईक आणि दुःखाची जनती. तुम्हाला वाटतं संपत्तीतून सुख जन्माला येणार आहे? 4 मजली घर बांधलात सुख जन्माला येणार आहे? बरं संसार कशाला करावं? सुख समाधान मिळेल म्हणून करावं. परमार्थ कशाला करावं? सुख लागेल म्हणून करावं. हे बी नीट नाही ना, ते बी नीट नाही. झोबी का कुत्ता घर का ना घाट का. ते दिवायला गेली बाई नदीवर, कुत्र माग गेलं त्या बाई बरोबर.
मालकीन दिवसांना जरा फिरावं म्हणलं, वाळवंटानं तिकडं जा इकडं जा फिरलं आलं. हिचं धोणं गोंडाळली की बुडवून घरला गेली. ते कुत्रं म्हणलं अरे इथंच मालकीन ठेवलं ते धोंड्यापाशी या नदीला, गेली कुठं म्हणून सनी घराकडे गेली म्हणून पळ काढलं. अर्ध्या वाटेत आलं, त्याला बी वाटलं मालकीन घराकडे तरी गेलं नाही, इथपत तर काही आलीच नाही, नदीलाच असेल म्हणलं. अजून नदीला गेलं, हिना घरी पोहोचली. नदी पद्धर गेलं, नदीनं इकडे तिकडे बघितलं, दिसना गेल्या म्हणलं मालकिनीला. पुन्हा आणि अर्ध्या वाटत आलं, पुन्हा आणि नदीला गेलं. तेव्हापासून म्हणलं पडे धोबी का कुत्ता घर का ना घर का, उगा पडून खेळ मधीच. आमचं कोणतंही धड नाही बरं का. परमार्थ करा पण नंबर 1 करा. परमार्थाला महाधन म्हणलेलं आहे. सर्व सुख नावाची वस्तू तुम्हाला मिळेल सांगणारे ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरी ऐका, ते ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवाई मध्ये उतराव. ते माऊलीच्या भाषा आहे ना, त्या ओवीचा आपल्या मुखानं उच्चार व्हावा, कळते ना. आणि आणखीन सांगतो, सगळं सुख तुम्हाला मिळेल, तुम्ही अधिकारी व्हाल. हे बोलता बोलता माऊली म्हणले, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. हे जरा हात गेलं माझे बरं का. कुठं कुठं असं होतंय, बोलता बोलता समजा माणूस हात नेतेच. मारुतीला बी हेच म्हणले, रामाला रडलाल ते माझा भाऊ आता गेला म्हणून. मारुती म्हणले पुढे काळजी कर नका, दिवस निघण्याच्या पहिले आणतो. मज सारे खादूत असता स्वामी स एवढे कोण चिंता, दिव्य औषधी समजता क्षणार्धता. आणि माझ्यासारखा तिथं औषधी मिळणार गेले. उराकड हात गेलं की जमना, थोडं बी अभिमान आलं की देवाला अजिबात पटणार. एक माणूस लय श्रीमंत होता, पुन्हा पुढे वाकत नव्हता. त्यानं म्हणला मला सवयच नाही, कोणी बी येऊन मलाच रामराम करावं लागेल, मी कुणा पुढे वाकणार नाही. रानात गेलं, ताण लागली, अभिमान. ताण लागल्यावर काय केलं माहित आहे, कुठंच पाणी मिळणार गेलं. नदीला गेला, खाली वडा होतं, पाणी पिवा म्हणून. त्या पाण्याला म्हणा, ए वर ये, ताण लागली आहे. त्याला काय घमांड आहे, ते पाणी वाहवला तर धार, वर ये ताण लागली आहे. पाणी म्हणलं का पाणी आपला वर येते का. दोनदा तीनदा म्हणल्यावर पाण्याला बी जरा वाचा फुटली, आवाज आला. तुला गरज असली तर खाली बस वाक, आणि मंजळीत पाणी घे 2 हात पुढे करून, आणि मुंडकं वाकून असं पी. असली गरज तर तुला वाकल्याशिवाय पाणी मिळणार. माझी पातळी खाली आणि तू उभा टाकल्याच पाणी कसं मिळेल. नाही कोणा पुढे वाकणार, जा घरला माघारी. आता नम्रता असल्याशिवाय देव कसं मिळेल हो. उगा बोलणं वेगळं, प्रतिज्ञेचं बोलणं वेगळं. ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्यासाठी प्रतिज्ञा केली. बरेचशे गाथ्यामध्ये अभंग आहेत प्रतिज्ञा केलेली. अवघाची संसार सुखाचा प्रतिज्ञा आहे. घेईन मी जन्म याजूसाठी देवा, हे प्रतिज्ञेचा अभंग आहे. देवाने म्हणले महाराज आता जन्म आहे, अजून जन्म घेतोच म्हणला, का करताव. मला 3 प्रकारची सेवा करायची आहे, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वारे. संतांची पूजा करायची आणि भजन कीर्तन ऐकत म्हणत जायचं आहे. हे 2 काम. 3रं काम लोटांगण. आता लोटांगण घालायची बी जागे पंढरपुरात 2-3 आहेत महाराज. पुंडलिकरायाने वाळवंटातूनच लोटांगण घातले. घातले लोळणी गा पुंडलिके वाळवंटी. तर सगळं म्हणणं काही वेळ होलाली. महाद्वारात एक लोटांगण आहे बरं का. आमचे नामदेवाचं प्रमाण आहे बघा, घालीन लोटांगण. हे प्रतिज्ञा संतांनी केले तर देव जबाबदार आहे. संसारिकाच्या प्रतिज्ञाला देव जबाबदार नाही. तुमचे आमच्यासाठी विश्वास बसा म्हणून माऊली म्हणतात, हे माझी प्रतिज्ञा आहे, तुम्हाला सुख मिळेलच, तुम्ही सुखी व्हालच. पण कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, भजन ऐका बरं काय. ऐकूनच एक राजा तरुण गेला. एवढं बोलता बोलता झालंय, 5-6 मिनिटामध्ये संपवतो. एवढं बोलता बोलता माऊलीचं लक्ष गेलं. असं बसले होते सगळे, ऐकत होते लोक, सांगणारे सांगत होते, श्रोते लोक कमी नाही. तुम्हाला महादेवाच्या मूर्त्या म्हणल्यात. पुढे गुरुवर्य निवर्तनात आहेत. अरे बापरे, माझे गुरु एवढे मोठे माणसं आहेत, त्यांच्या पुढे माझं म्हणणं ऐका म्हणलं जरा चुकलं का वाटलं. माणूस जरा सिंहावलोकन करून बघा माझं कुठं चुकले का म्हणून, तपासून बघाव चुकले का असं वाटलं. लगेच माऊली म्हणली आता विषय बदलले. परी प्रौढी न बोलो होजी. प्रौढी म्हणजे मोठेपणा. अहंकारानं मोठेपणानं मी बोलत नाही.
तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी तुम्ही सगळे ज्ञानी आहात, कळते का? आणि खरंच तुम्ही ज्ञानी आहात. माणूस जन्माला देवाने ज्ञान घातले, आता बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. फक्त माणसाकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्ये माणिक महाराज प्रकार आहेत, कळते का? स्वभावता ज्ञान, प्रसादाचं ज्ञान आणि उपदेशाचं ज्ञान. जन्मल्याबरोबरला काही माणसं समजा स्वाभाविक ज्ञानी असतात, स्वभावताच. ते कोणाचं त्याला सांगावं लागत नाही. जन्माला आल्यावर तर पहिल्याच्या काळामध्ये बघा, आत्ता निघाने मला आताच्या लोकांना काजळ माहित आहे का? काजळ ज्याची आई काय करते ते माहित आहे. ते काजळ लेकराला पाठलागून धरावून त्याच्या डोळ्यात घालावं. ते लेकरू हात ओढून घ्यावं, बोच करावं, चावायला बघावं, पण सोडत नव्हती. कोणा सोडल्याबरोबरला पुसून टाकतो. तर आता काजळाचे डबे हातात घेतले की पळून जावं हे त्याला ज्ञान कोणी शिकले का? भूक लागली, स्वभावता ज्ञान आहे, अन्नाकडे जाते माणूस. स्वभावताच काही ज्ञान देवानं माणूस जन्मात दिलाय. दुसरं एक ज्ञान आहे प्रसादाचं ज्ञान. हे संतांनी कृपा प्रसाद केलेलं ज्ञान. तुम्हाला काही येत नव्हतं, पण संतांची कृपा झाली, संतांचा प्रसाद आहे. आणि तुम्ही ऐकलात, ग्रंथ काढून बघा, गावाला काय तर पोळ्या खायला लागलं होतं. उगा माय आणून सोडली, घरी पोळ्या मागवली. महाराज रोज तुमचे एक रोज खाल्ले तर घरी परिस्थिती आहे म्हणून. महाराज म्हणले राहा बाबा राहा. आता राहा म्हणल्यावर त्यानं म्हणलं का करतो सांग. म्हणले नाथ महाराज काम काहीच करणार, खातो झोपतो, पडून राहीन तया काही. उगा खायचं झोपायचं काम. आता वापिस कसं करावं? राहा बाबा राहा, आतरंग घाल न घाल, हरिपटला थांब न थांब, पण राहा म्हणले. खायला राहिलेलं गाववा त्याला काय येत होतं? नाथ महाराजांना असं वाटतं की आपला अवतार कार्य संपवा. युद्धकांडाचा 43 अध्यायापर्यंत नाथ महाराजांनी लिहिले, पण त्याच्या डोक्यावर हात ठेवले. पुढचं रामायण कोण करणार आहे म्हणून लोक विचारल्यावर म्हणले माझा गावबा करते. बरं का? कृपा कटाक्ष न्याळीन आपल्या पदवी स्पर्शामध्ये शक्ती आहे. बरं, संतांचा हात डोक्यावर पडला, तुमच्यामध्ये ज्ञान येते. स्पर्श. तुम्ही सगळे मोबाईल वापरणारे लोक आहो ना, तुम्हाला माणूसच मिळणार नाही मोबाईल नाही. ते त्या मोबाईल असं धक्का मारा बरं, केव्हा चांगलं येते केव्हा भोंगळ येते. ऐका नाही शक्ती. तुम्ही हात लावला त्याला धक्का मारल्याबरोबरला तुम्हाला जे जे पाहिजे ते आहे. कोणता नमुना पाहायचा ते बघा. स्पर्शामध्ये शक्ती आहे. संताकडे स्पर्श शक्ती आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादानं हात ठेविला, मस्तकीन प्रसाद देऊन केले सुखी. डोक्यावर हात ठेवलं, नाथाचं ज्ञान त्याच्यामध्ये गेलं आणि जातंय. हे प्रसाद रूपी ज्ञान आहे. गावानं पुढे रामायण लिहिलंय. हे करंट सारखं आहे. हो, तुम्हाला असं वाटतंय का? तिकडून एक वायर आली, त्याच्यामध्ये लाईट आहे, करंट आहे, आणि इकडून एक बिना करंटचं वायर आहे. हे दोन एका जागी आणून जोडलो. जोडल्याबरोबरला तिकडल्या वायरातलं करंट ह्या करंट जाते का नाही वायरमध्ये? जाते का नाही आपोआपच? तसं आहे. काही काहीला मंत्रा भेटली, काही विरोध करत नव्हती, काही रामाचं नाव राघव ठेवली आहे, आणि काहीला जेवल्याशिवाय राम जेवत नव्हती. एवढं प्रेम होतं सावत्र असलं तर बी. पण हे बिचारी गेली मालकीन तुमची मी मंत्रा दासी असून. ऐकलं का? सकाळी तुम्हाला 2 पोरं आहेत तर रामाचा अभिषेक होणार आहे. सांगून 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 थकली तरी काही रामाचा विरोध करण्यात गेले. का होत नाही? वडिलाचा अधिकार आहे, करू दे. वडले मुलाला द्यावं लागतंय. तरी बी शेवटी हिनं म्हणले आता ऐका ना, असं गळ्याला पडली की आलिंगन दिली. हिच्या अंगातलं हे हृदयीचे ते हृदय गेले, हिच्या अंगातलं कपड तिच्या अंगात शिरलं, लागली पाठी. म्हणून कोणाला बी भेटणार का उगा लग्नामध्ये? नंबर 1चा दारोडी आणि इकडून एक महाराज लावा करत येवाची भेट लावा पट्टे. उगा आलिंगन देऊ नका. स्पर्शामध्ये मला काय बोलायची शक्ती आहे. म्हणून तुम्ही सर्वज्ञ आहात, विद्वान आहात. तुमच्या पुढे मी काय सांगत नाही. विनवणी म्हणजे माझी सलगीची कळकळीची विनंती आहे. माझे गुरु माझ्या समोर आहेत की लढ्याचे लढे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेर श्रीमंत होती तुम आयसे. झाला. गुरु पाठीमागे थांबल्यावर, देव पाठीमागे थांबल्यावर तुम्ही जे म्हणाल ते होते. तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपेक्षा सिद्धी जाईल. माझे समर्थ निवर्तनाथ गुरुवारी आहेत. मी एक लेकरासारखा, लेकराचं समजा म्हणणं मायबाप पूर्ण करतात.
त्याच्या मनात आलेली इच्छा ते घेऊन देतात. तसं माझे गुरु आहेत, माझ्या पदरचं काहीच नाही. आता एकच शब्द आहे, जरी माहेरे श्रीमंत होती. काही लोकांना माहेरच नाही. आता राग आला तुम्हाला, माहेर नाही ते कसं माणूस जन्मत आहे. पण माहेरच नाही म्हणजे माहेरात कोण बी राहिना. मायबाप माझा कोणा माहेर आहे, मायबाप गेल्यावर माहेरामध्ये काय आधी करायचं, कोण बोलणार आहे कोण अलीकडे म्हणणार आहे. समजा एखाद्या माऊलीला माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसे, गरीब घरात असलेली माऊली आहे. एकाला 1 लागणार, लेकराला कपडे नाही, शाळेला समजा पेन्सिल पाटी नाही. माहेर जर श्रीमंत असेल तर माहेराकडून आणून तर मी माझा संसार चालवतो म्हणते. हे तर बरं राहा, ते तर बरं राहा. इथं उघड आहे पण तिथं बरं आहे ना. त्या माऊलीला काय चिंता आहे श्रीमंत माहेर असल्यावर? अरे पाठीमागे देव असल्यावर काय चिंता आहे? पाठीमागे गुरुकृपा असल्यावर राजाची कांता काय भीक मागे मनाचे जोगे सिद्धी पावे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल.